माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण देवाकडे कळकळीची प्रार्थना करूया पावसासाठी. शेतकरी सगळे आकाशात बघत आहेत. हा हंगामी पाऊस आपल्याला मिळावा म्हणून देवाकडे खास प्रार्थना करूया. तसंच खालील जे हेतू आहेत आपल्या सगळ्यांचे, त्याच्यासाठी आपण सगळे प्रार्थना करूया. वाढदिवस स्कारलेट सोनी, तसंच जॉनी कतवार, पवित्र आत्मा बोटीवर देवाचा आशीर्वाद, स्वर्गवासी शांती थाटू यांच्या आत्म्यासाठी, कृपामाता बोटीवर पीटरचा आशीर्वाद द्यावा संत पीटरचा म्हणून, धन्य येशू बोटीवर आशीर्वाद द्यावा, स्वर्गवासी जेबू गावद्याच्या आत्म्यासाठी, संत पीटरचा आशीर्वाद बेथलेहेम व बेनसिराक बोटीवर यावा म्हणून, संत पीटरचे आभार मानण्यासाठी. दोन हेतू, स्वर्गवासी सांतान अंतोन डिमेलो यांच्या आत्म्यासाठी, संत पीटर बोटीवर देवाचा आशीर्वाद द्यावा, कुटुंबाच्या बरेपणासाठी, शुद्धीस्थानातील आत्म्यासाठी, कुटुंबावर देवाचा आशीर्वाद द्यावा म्हणून, स्वर्गवासी आईवडिलांच्या आत्म्यासाठी, ख्रिस्टन व पवित्र आत्मा बोटीवर आशीर्वाद, संत थॉमस बोटीवर आशीर्वाद, देवाचे व संत पीटरचे आभार मानण्यासाठी, इमानुएल बोटीवर आणि भागीदारावर देवाचा आशीर्वाद द्यावा म्हणून दोन हेतू आहेत. स्वर्गवासी जानूच्या आत्म्यासाठी, लिली परिवारातील मृतात्म्यांसाठी, बावतीस लिलीच्या आत्म्यासाठी, मरुबाई लिली हिच्या आत्म्यासाठी, देवाचा आभार मानण्यासाठी, स्वर्गवासी जेसिया खावरीच्या आत्म्यासाठी, संत पीटरचे आभार, स्वर्गवासी फिलिप कोटवालच्या आत्म्यासाठी, माऊलीचा आभार मानण्यासाठी, लिगरी व स्वर्गवासी फादर सोनी यांच्या आत्म्यासाठी आभार मानण्यासाठी, कुटुंबावर व धंद्यावर देवाचा आशीर्वाद यावा म्हणून, नवीन घराच्या बांधकामासाठी, फिलिप डिमेलोच्या आत्म्यासाठी देवाचा आभार, यार्देन बोटीवर देवाचा आशीर्वाद यावा म्हणून, कुटुंबावर देवाचा आशीर्वाद, आजी आजोबाच्या स्मरणार्थ, ख्रिस्तानंद तपेली यांच्या स्मरणार्थ देवाचे व माऊलीचा आभार मानण्यासाठी. शिवाय आपले हेतू जे आहेत, जे आपण आपल्या काळजामध्ये ह्या मिसाच्या वेळेला घेऊन आलेलो आहोत, त्यांचं पण स्मरण करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जीवनामध्ये विश्वास आणि श्रद्धा ह्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. शताधिपतीचा जबरदस्त असा विश्वास आणि श्रद्धा पाहून येशूने ह्या रोमी सेनापतीचं स्तुतिस्तोत्र गायलेलं आहे. इस्रायलमध्ये मला असा विश्वास सापडला नाही. आपला विश्वास वाढावा म्हणून आजच्या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. बलिदानात भाग घेत असताना पापांचं स्मरण करूया. आपल्या विश्वासाची गुणवत्ता काय आहे? आपला विश्वास पटकन ढासळतो का? विश्वासाचे शब्द जेव्हा आपण मिसामध्ये बोलतो तेव्हा ते यंत्रवत असतात का? की आपण बोलतो पण त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही, सवय झाली आहे म्हणून बोलतो. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो, कल्पनाने, शब्दाने, कृत्याने वैगे मी फार पापी केले. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा मोठा अपराध. म्हणून मी तुम्हाला मरिया सौदेव साधू व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
देवाचे प्रीतीछत्र आम्हावर कायम राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे विश्वाच्या परमेश्वरा, प्रभू म्हणून तुझी आम्ही उपासना करतो. आमच्या जवळ सदैव उपस्थित असलेल्या परमेश्वरा, तुला बाप या नावाने हाक मारण्यास आम्हाला अभिमान व आनंद वाटतो. या नैश्वर जगातून तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जगाकडे आम्ही आशेने पाहतो. तुझ्या शांतीच्या दानाने आम्हाला एकत्रित कर व तुझ्या प्रीतीच्या छत्राखाली सुरक्षित ठेव. ही प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. विलापगीत पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभूने याकोबाची सर्व वस्तीस्थाने गिळून टाकली आहेत, गय केली नाही. त्याने आपल्या क्रोधाने यहुदाच्या कन्येचे दुर्ग मोडून टाकले आहेत. त्याने ती धुळीला मिळवली आहेत. त्याने राज्य आणि त्यातले सरदार ह्यांना भ्रष्ट केले आहे. सियोन कन्येचे वडीलजन जमिनीवर बसले आहेत, ते स्तब्ध आहेत. त्यांनी आपल्या डोळ्यांवर धूळ उडवली आहे. त्यांनी गोंडपाटाची वस्त्रे परिधान केलेली आहेत. यरुशलेमच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववीत आहेत. माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत. माझ्या आतड्यांना पीळ पडत आहे. माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून गेले आहे. लहान मुले आणि तान्ही बाळे नगराच्या आळ्यात मूर्छित होऊन पडली आहेत. घायाळ झाल्याप्रमाणे नगराच्या आळ्यात मूर्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडला. तेव्हा ती आपल्या मातांना म्हणाली, धान्य आणि द्राक्षरस हे कोठे आहेत? मी तुला बोधाच्या गोष्टी कोणत्या सांगू? हे यरुशलेम कन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सियोनच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? कारण तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे. तुला कोण बरे करेल? तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्या संबंधाने निरर्थक आणि मूर्खपणांच्या गोष्टींचा दृष्टांत पाहिला. तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही, तर त्यांनी तुझ्या संबंधाने निरर्थक आणि तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टांत पाहिले. हे सियोन कन्ये, प्रभू समोर मोठा विलाप कर. रात्रंदिवस जलप्रवाहाप्रमाणे अश्रू ढाळ. ते खळू देऊ नकोस. तुझ्या डोळ्यांच्या बाहुल्यांना विसावा देऊ नकोस. उठ, रात्रीच्या प्रहारी विलाप कर. प्रभू समोर आपले म्हणणे पाण्यासारखे होत. तुझी बालके हरेक गल्लीच्या चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ झाली आहेत. त्याच्या प्राणसंरक्षणासाठी त्याच्याकडे हात पुढे कर. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. हे देवा, तू आम्हाला कायमचे का टाकले आहेस? आपल्या कुरणातल्या कळपावर तुझा कोपाग्नी का धुमसतो? जी मंडळी पुरातन काळी तू विकत घेतली, जिला तू आपले वारस होण्याकरता खंडणी भरून सोडविले, तिचे आणि ज्या सियोन पर्वतावर तू वस्ती केली त्याचे स्मरण कर. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. सर्वस्वी उद्ध्वस्त झालेल्या स्थलांकडे पाय उचलून चल. वैऱ्यांनी पवित्र स्थानाची अगदी नासाडी केली आहे. तुझ्या मंदिरात तुझ्या शत्रूंनी हलकल्लोळ मांडला आहे. त्यांनी आपले ध्वज, परदेशी ध्वज
चिन्हांसाठी पवित्र स्थानाच्या प्रवेशद्वारावर उच्च स्थानी उभारले आहे. प्रतिसाद. परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. दाट झाडीवर कुऱ्हाड उचलणाऱ्या लोकांसारखे ते दिसले. त्यांचे एकंदर नक्षीकाम ते कुऱ्हाडीने आणि हातोड्याने फोडून टाकतात. हे देवा, त्यांनी तुझ्या पवित्र स्थानाला आग लावली आहे. तुझ्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट करून अगदी धुळीस मिळवले आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. तू करारावर लक्ष दे, कारण देशाचे कानेकोपरे केवळ जुलमाची स्थाने झाली आहेत. पीडितांना लज्जित होऊ मागे फिरू देऊ नकोस. दीन आणि गरीब जन तुझ्या नावाची स्तुती करोत. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. जयघोष. हालेलुया, स्तुती गाऊ, जय जय जय. 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 तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. हालेलुया, स्तुती गाऊ, जय जय जय. हालेलुया, स्तुती गाऊ, जय जय जय. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशू कफरनहूम येथे आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला आणि त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षघातानं अतिशय पीडित होऊन घरात पडलेला आहे. येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरं करीन. तेव्हा शताधिपतीनं उत्तर दिलं की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण एक शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला अमुक कर म्हटले तो करतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात सापडला नाही. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसहाक आणि याकोब याच्या पंक्तीत बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेर अंधारात टाकले जातील. तेथे रडणे आणि दातखाणे चालेल. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तुझा विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर भरा झाला. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापानं पडली होती असे त्यानं पाहिलं. तेव्हा त्याने तिच्यावर त्याला स्पर्श केला आणि तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. तेव्हा त्याने शब्दानेच भूते घालवली आणि सर्व रुग्णायतांना बरं केले. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले, असे जे यशया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शुभवर्तमानामध्ये 1/3 भाग जो आहे तो येशूने केलेल्या चमत्कारांचा आणि दिलेल्या आरोग्याबद्दल आहे. येशूच्या मागे झुंडीच्या झुंडी लोकांच्या यायच्या, व्याधीग्रस्त वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी घेऊन यायचे. आज आपण फक्त शारीरिक व्याधी जे आहेत आणि शारीरिक आरोग्य जे आहे ह्याच्याबद्दल खास बोलतो आहोत.
ह्या सगळ्या चमत्कारामध्ये आणि आरोग्यामध्ये जे येशूने दिलं त्याच्यामध्ये श्रद्धेचा फार मोठा भाग आहे. विश्वासाशिवाय त्याने एकही चमत्कार केला नाही. स्वतःच्या गावामध्ये, नाझरेत गावामध्ये लोकांनी ऐकलं होतं की त्यांनी एवढी येरुशलेमेमध्ये, कापरनाहूममध्ये एवढे चमत्कार केले, एवढं हिलिंग केलं. मग वैद्या, आपल्या घरातल्या लोकांना बरं कर, वैद्या गावातल्या लोकांना बरं कर, अशी एक म्हण आहे ना, त्याप्रमाणे लोक गुरगुरत होते. सांगितलेलं आहे तिकडे की येशू जेव्हा नाझरेत गावात आला तेव्हा लोकांच्या अविश्वासामुळे तो जास्त काही करू शकला नाही चमत्कार. काही म्हाताऱ्या लोकांवर हात ठेवून त्यांना बरं केलं, परंतु सर्वसाधारणपणे येशूने नाझरेत गावामध्ये चमत्कार करू शकला नाही त्यांच्या अविश्वासामुळे. दुसऱ्या बाजूने आपण बघतो आहोत की विश्वास जो आहे हा कसा लोकांनी प्रकट केला आणि येशूला कसा समजला तो विश्वास, त्याप्रमाणे येशूने बरं केलं. ती बाई रक्तस्रावाने पिळलेली कितीतरी वर्ष, मी त्याच्या कपड्याच्या सोग्याला जर शिवली ना तर मी बरी होणार. काय त्या बाईचा विश्वास, येशूला माहीतही नाही आणि तिने स्पर्श केला आणि ती बरी झाली. केवळ श्रद्धेमुळे, की येशूवर श्रद्धा ठेवली, येशूमध्ये सामर्थ्य शक्ती होती आणि म्हणून त्याने सांगितले की माझ्यातून शक्ती बाहेर पडलेली आहे. कोणी मला स्पर्श केला. सगळे हजारो लोक स्पर्श करत होते, पण विशिष्ट अशा श्रद्धेने त्या बाईने स्पर्श केला येशूला आणि येशूच्या परिस्पर्शाने ती बरी झाली. आपण बघतो आहोत कालच्या शुभवर्तमानामध्ये तो कुष्ठरोगी, प्रभू येशू मला शुद्ध कर, कुष्ठ त्याच्या पाया पडतो आणि त्याला हे सांगतो, त्याची श्रद्धा प्रकट करतो आणि तो बरा होऊन जातो. असे कितीतरी लोक येशूकडे आले आणि बरे होऊन गेले. तो एरिहोचा अंध, दाविदाच्या पुत्रा मजवर दया करा, दाविदाच्या पुत्रा मजवर दया करा ओरडत होता. लोक त्याला चूप बसवत होते, पण येशूने त्याची श्रद्धा हेरली, पारखली आणि सगळ्यांना सांगितलं त्याला माझ्याकडे येऊ द्या. चला, प्रभू तुला बोलावत आहे, तुला काय पाहिजे आहे, मला दृष्टी आली पाहिजे. त्याचे श्रद्धेचे बोल माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्यामुळे तो बरा झाला. आजच्या शुभवर्तमानामध्ये आहे ना, त्याच्यामध्ये शताधिपती आहे. इस्रायलमधली लोक जी होती, यहुदी लोक, ती येशूकडे यायची, श्रद्धेने यायची, ती बरी होऊन जायची. पण हा यहुदी नाही आहे. येशूकडे काही बिगर यहुदी लोक पण आले आणि बरे होऊन गेले केवळ त्यांच्या श्रद्धेमुळे. तर हा बिगर यहुदी आहे, ह्याचा चाकर आजारी आहे. हा आजारी नाही, ह्याचा मुलगा आजारी नाही आहे, चाकर आजारी आहे. आणि हा एवढा शताधिपती म्हणजे 100 लोकांचा सैन्य ह्याच्या हाताखाली आहे. याने त्या सैन्यातील एका शिपायाला ऑर्डर दिली, इकडे जा, तो जातो. त्याला हुकूम केला, तसं कर, तो करतो. एवढा त्याच्या शब्दाला पावर आहे, त्याच्या हुकुमाला पावर आहे आणि तसं होते. तरी पण याने आपला नोकर नाही पाठवला येशूकडे की आपला हा चाकर आजारी आहे ना, त्याला बरं करण्यासाठी येशूला बोलाव इकडे, असं नाही सांगितलं. तो स्वतः गेलेला आहे येशूकडे आणि येशूला सांगतो माझा चाकर आजारी आहे आणि मी हुकूम केल्यानंतर जसा हुकूम होतो तसा होते माझ्या जीवनामध्ये. तू पण देवाचा माणूस आहेस, तू माझ्या घरी यायची काही गरज नाही, इकडूनच एक शब्द बोल, तू जसं बोलशील ना तसं होणार, कारण तू सामर्थ्यशाली प्रभू आहेस. काय हा त्याचा विश्वास, एक शब्द मात्र बोल आणि माझा चाकर बरा होईल. जबरदस्त असा विश्वास पाहून येशूने सांगितलं, एवढा मोठा विश्वास मला इस्रायलमध्ये, आपल्या लोकांमध्ये, यहुदी लोकात सापडला नाही. एवढा जबरदस्त विश्वास
तू शब्द बोल, तिकडे माझा चाकर बरा होणारच. एवढी श्रद्धा आहे, एवढी निष्ठा येशूवर. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तो चाकर बरा होतो. येशूने बोलल्यानंतर बरा होतो. हे त्यांनी तिकडे विचारल्यानंतर कोणत्या वेळेला ताप गेला पोराचा, चाकराचा, आणि त्याप्रमाणे येशूने जेव्हा बोललो होतं ना, तेव्हाच त्याच घटकेला, त्याच काळामध्ये तो चाकर बरा झालेला होता. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे जे शब्द आहेत श्रद्धेचे, सगळ्यात जबरदस्त विश्वासाचे शब्द जे आहेत बायबलमध्ये, त्यातले हे फार महत्त्वाचे आहेत आणि जबरदस्त आहेत. म्हणून ते आपल्या तोंडामध्ये, या उपासनेमध्ये घातलेले आहे. आपण जेव्हा ख्रिस्त शरीर घेतो तेव्हा हे शताधिपतीचे शब्द विश्वासाचे आपण बोलत असतो. त्याची श्रद्धा आपण प्रकट करत असतो आपल्यासाठी. प्रभू, तू माझ्यात यावे, इतका मी योग्य नाही. एक शब्द मात्र बोल आणि मी बरा होईल. बघा, हे शब्द धार्मिक माणसाला फार मोठं संकट जे आहे ना आणि धोका जो आहे ना, ते शब्द एकसारखे बोलायचे, यंत्रवत बोलायचे. रोज मिसा ऐकायचा ना, मग किती तयारीने तो मिसामध्ये सहभाग घेतो, परंतु तो मेकॅनिकली यंत्रवत असा ऐकला जातो. सहभाग पाहिजे तेवढा नसतो, श्रद्धा नसते, आणि त्यामुळे पुष्कळ वेळेला मिसाचा गर्भिता अर्थ आपल्याला न कळल्यामुळे आपण चांगला भाग घेऊ शकत नाही आणि आपण रिकाम्या ओंजळीने येतो आणि रिकाम्या ओंजळीने जातो. आपल्याला पाहिजे तसे चमत्कार पाहायला मिळत नाहीत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शताधिपतीचे हे शब्द रोज आपल्या ओठावर ठेवलेले आहेत की आपण शताधिपतीची जी श्रद्धा आहे ती आपली करावी. जबरदस्त श्रद्धा जी आहे ना, ते शब्द बोलून आपण ती श्रद्धा प्रकट करावी. आपण आज प्रार्थना करूया ह्या मिसामध्ये की येशूचे शब्द, आज जरी आपण मिसाला येऊ शकत नाही इकडे आणि सहभाग घेऊ शकत नाही, परंतु आपण घरून घेणार आहोत, पण त्याच्यामध्ये आपण येशूचे शब्द ऐकतो आहोत, सुवार्थ ऐकतो आहोत. कम्युनियन एवढाच सामर्थ्य देवाच्या शब्दाला आहे. तो शब्द आपण ऐकतो, तो शब्द चमत्कारिक आहे. तो शब्द विश्वासाने आपण ऐकला तर आपलं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शब्द मात्र बोल आणि माझा चाकर बरा होईल. शब्द मात्र बोल आणि मी बरा होईल. शब्द मात्र बोल, मला मानसिक शांती येईल. शब्द मात्र बोल आणि करोना हटवला जाईल. शब्द मात्र बोल आणि जगातली इडा पिडा सगळी नष्ट होऊन जाईल, दूर होईल. आज आपण प्रार्थना करूया मोठ्या श्रद्धेने की हे शताधिपतीचे शब्द जे आपल्या ओठावर ठेवलेले आहेत देवमातेने, ते आपण मोठ्या श्रद्धेने आणि विश्वासाने बोलावे. श्रद्धावंताच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू येशूने आपले व्याधी आपल्या अंगावर घेतले, त्याने जगातील महामारी दूर सारावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण आपला पाप दुःखाचं मूळ काढून आपण या नवीनात उपवास व पश्चाताप करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूने या उपासमारीतून गरीब मजदूर वर्गाला वाचवावे. सक्षम लोकांनी गरिबांबरोबर आपली भाकर मोडून खावी म्हणून आपण प्रार्थना करूया. करोना पीडितांची सेवा शुश्रूषा करणाऱ्या परिचारिका, डॉक्टर्स व पोलीस वर्ग यांना व त्यांच्या कुटुंबांना प्रभूने संरक्षण द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. क्षणभर शांत राहून आपण पुढील हेतूंसाठी प्रभूकडे मुख प्रार्थना करूया. प्रवाशांना संरक्षण मिळावे म्हणून, विकलांग व मतिमंदांसाठी,
पर्यावरण रक्षणासाठी प्रभू परमेश्वरा, तुझ्यासमोर ह्या विनंत्या मी मांडल्या आहेत. आम्ही पावसाची वाट पाहत आहोत. पाऊस मिळाला तर आम्हाला भाकर मिळेल. आमचा रोजचा पाऊस या हंगामामध्ये आम्हाला दे. ही प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधून आपले बलिदान सर्व शक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभो, आमच्या भेटीचा स्वीकार कर. या स्तुतिमय बलिदानाद्वारे आमचे मन व शरीर पवित्र कर आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव उत्सुक ठेव. ही प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असतानासुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे. आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञा पालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभो, सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. Amen.
हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्याजवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त प्रसाद विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. या श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणीत शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करू. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणारी देवमाता धन्यकुमारी मारिया, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करू. हे प्रभो, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला आणि कल्याणाला कारणीभूत होवो. आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू फेलिक्स व इतर सर्व महागुरू आणि धर्मगुरू आणि तुझ्या पुत्रानं मिळवलेले सारे प्रजाजन अशा ह्या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेनं व प्रेमानं एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. आपल्या प्रभू येशूने शिकवलेली श्रद्धेची
आमचे बापा प्रार्थना प्रभू भोजना अगोदर आपण बोलूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझी इच्छे प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस. वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून तू आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त मंडळाच्या श्रद्धेकडे पहा. त्याला तू आपल्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुमच्यासह सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हाला शांती दे. पहा हा ख्रिस्त, आपल्या सर्वांना आरोग्यदान देणारा प्रभू ख्रिस्त पहा. या प्रभूच्या भोजनास बोलावलेले आपण सर्व धन्य. प्रत्येक शब्द
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या कृपेचे आम्हामध्ये नूतनीकरण करण्यासाठी तू आपल्या पुत्राचे रक्त व शरीर आम्हाला देतोस. आम्हाला आमच्या तारणाबद्दल निश्चिंत कर व या बलिदानामध्ये उपस्थित होत असलेले शाश्वत जीवन शेवटी आम्हाला दान कर. ही प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. संत पीटरच्या नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण संत पीटर आमचा आश्रयदाता, ह्याला तू प्रमुख प्रेषित म्हणून नेमलेस व ख्रिस्त सभेची धुरा सांभाळण्यासाठी त्याला पहिल्या पोप पदावर नेलेस. संत पीटरच्या भरभक्कम पायावर ख्रिस्त सभेची भली मोठी इमारत उभी आहे. आमच्या मच्छीमारी व इतर सर्व कामधंद्यात तू आम्हावर कृपेचा वर्षाव कर. संत पीटरचे अथांग सागरात तू संरक्षण केलेस. त्याचप्रमाणे आमच्या मचब्यांचे व सर्व कोळी बांधवांचे प्रत्येक संकटात तू रक्षण कर. त्याचप्रमाणे ह्या नोवेनामध्ये मागत असलेल्या विनंत्या तू पूर्ण कर. आपली विनंती सांगावी. हे संत पीटर, तुझ्याप्रमाणेच आमची ही ख्रिस्तावरील श्रद्धा तुझ्या मध्यस्थीने बळकट होऊ दे. अंधश्रद्धेच्या आहारी आम्ही जाऊ नये, तर केवळ ख्रिस्तच आमचा तारणारा आहे ह्याची आम्हाला पूर्ण जाणीव होऊ दे. ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यास तू आम्हाला स्फूर्ती दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझी इच्छेप्रमाणे होवो. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे संत पीटर, प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव. जा एकमेकांची सेवा करण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे.